ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात पुणे बेंगलोर महामार्ग रोखला, 2 तास महामार्ग ठप्प। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी दिनांक 1 जुलै रोजी पुलाची शिरोली येथे सकाळी 11 वाजता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा पुलाजवळ शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती व महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शेतकरी शेती वाचवा, देश वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा आशयाचा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने व वंचित बहुजन आघाडीने सहभाग घेतला होता। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, विजय देवणे, संजय पवार, राष्ट्रवादीचे आर.के. पवार, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांची उपस्थिती होती। सर्वच नेते मंडळींनी महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली। यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी आक्रमकपणे शक्तीपीठ महामार्गाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली। आंदोलनस्थळी शेतकरी पोहोचू नयेत म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी शेतकऱ्यांची अडवणूक केली आहे। पोलिसांच्या या सरकार पुरस्कृत दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। आजचे आंदोलन हे शक्तीपीठ महामार्गात येणाऱ्या 12 जिल्ह्यात सुरू असल्याचे सांगितले। हा महामार्ग कंत्राटदार लोकांचे भले करण्यासाठी केला जात आहे। सरकार शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे भासवून दिशाभूल करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला। यातून शांतपणा शिकणार नसेल तर लवकरच आम्ही पंढरपूरला जाऊन मुख्यमंत्री यायच्या आधी आम्ही पांडुरंगाला साकडे घालणार आहोत। हे पांडुरंगा याला सुबुद्धी दे। शेतकऱ्यांचं या शक्तीपीठ महामार्गाला जर समर्थन असतं तर एवढ्या भर पावसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं इथे शेतकरी जमा झाले असते का, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं। एवढं होऊन सुद्धा सरकारनं हा प्रकल्प रोखून नेण्याचा प्रयत्न केला तर काय भूमिका राहील? आता मी मगाशी सांगितलं की 4 तारखेला पांडुरंगाला जाऊन साकडे घालणार आहे। हे पांडुरंगा या सरकारच्या विरोधात सरकारला सुबुद्धी दे, 7/12 कोरा करण्याची सुबुद्धी दे, यांना शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्धी दे, नाहीतर मग आम्हाला लढायला बळ दे। आणि पांडुरंगाला जेव्हा जेव्हा मी साकडे घातलेला आहे त्यावेळी पांडुरंग ठामपणानं शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला आहे। 2011 साली साकडे घातलं, ऊसाचं आंदोलन यशस्वी झालं। 2017 साली साकडे घातलं, दुधाचं आंदोलन यशस्वी झालं। हेही आंदोलन यशस्वी होणार आहे। यशस्वी झालेलं आहे। आता माझ्याकडे रिपोर्ट आलेला आणि सरकार जे विरोध आहे तसं काय झालेलं नाही। 12च्या 12 जिल्ह्यातले शेतकरी आज रस्त्यावर काही फरक पडत नाही। ज्या शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे त्यांची यादी व गट नंबर द्यावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी सरकारला केलं आहे। कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितलं। यावेळी सुमारे 2 तास महामार्ग ठप्प होता। आंदोलनस्थळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। पोलिसांनी आज सकाळपासूनच आंदोलन स्थळाच्या दोन्ही बाजूला 10 किलोमीटर वाहतूक थांबवली होती। ठिकठिकाणी गाड्या पार्किंगला थांबवल्या होत्या। महानकर न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे।